एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात सध्या पत्रकार परिषद घेतात. आपण थेट जाऊया. आघाडी सरकारमध्ये आमचा किमान समान कार्यक्रम आहे, तो सर्वसामान्याच्या कल्याणासाठी आहे. त्याला केंद्रीभूत मानून आम्ही कार्यक्रम तयार केलेला आहे आणि त्या पद्धतीने काम करतो. आमच्या वर्षभराच्या कामाचं कौतुक देशामध्ये सुद्धा झालं. एक चांगल्या प्रकारचं काम कसं होऊ शकतं याचा महाविकास आघाडीने आदर्श घालून दिलेला आहे. असं असताना कोणत्या एखाद्या शहराचं गावाचं नाव बदलून वातावरण प्रदूषित करण्याचं काही कारण नाही, हे आमचं स्पष्ट मत आहे. तो किमान समान कार्यक्रमाचा भागही नाही आणि म्हणून आमचा पहिल्यापासून विरोध अशा प्रकारचा याला आहे. छत्रपती संभाजी महाराज आमचे सुद्धा एक आदर्श आहेत, आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आहेत. विषय तो नाही. कोणताही सामाजिक तेढ वाढू नये याची काळजी घेणं आवश्यक आहे. यामध्ये खरं म्हणजे जिथे सरकारी एजन्सी काम करते, सरकारी डिपार्टमेंट काम करते आहे, तिथे तर अशी चूक व्हायलाच नको म्हणून मी त्या बाबतीतलं ट्विट हे केलेलं होतं. पण ज्या पद्धतीनं शिवसेनेची आग्रही भूमिका आहे की काल सुद्धा मंत्रिमंडळामध्ये संभाजीनगरचं जे विमानतळ आहे त्या विमानतळाचं नाव संभाजी महाराजांच्या नावाने द्यावं अशी भूमिका घेतली. तुम्हाला वाटतं की कुठेतरी यामुळे औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने भूमिका घेतली जाते? नाही, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं विमानतळाचा ठराव आम्ही केलेला आहे आणि केंद्राला पाठवलेला आहे. आम्ही तो तर मान्य अजून झालेलं नाही. म्हणजे ते आता केंद्र सरकारची आणि भारतीय जनता पक्षाची जबाबदारी आहे, तिथल्या नेत्यांची जबाबदारी की ते मंजूर करून आणणं, ते करण्यास तयार नाही असं चित्र आहे. शहराच्या बाबतीतलं मात्र आम्ही स्पष्टपणे कुठेही कोणतंही शहर हे अशा पद्धतीनं नावं बदलू नयेत. कारण शेवटी असं आहे की ज्यांनी शहरांचे नावं बदलले काही राज्यांमध्ये, मला सांगा तिथल्या सर्वसामान्य माणूस आहे, गरीब माणूस आहे, त्याच्या जीवनामध्ये काय परिणाम झाला, त्याच्या जीवनात काही फरक झाला का, त्याच्या जीवनात काही आनंद निर्माण झाला का? काम आपण सरकार म्हणून करतो आहोत ते जनतेमध्ये आनंद निर्माण करतो आहोत, तेढ निर्माण करण्याकरता नाही. थोडं साहेब, तुम्ही सांगता की तेल वाढू नये, मग जर मुख्यमंत्र्यांच्या ऑफिशियल कार्यालयातनं अशा स्वरूपाचं ट्विट होतं, याचा अर्थ तेल वाढवणं हाच आहे? नाही, ती कदाचित खरं सरकारी यंत्रणा ज्यावेळेस काम करते त्यांनी पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे. कारण ते डॉक्युमेंटसुद्धा असतं, म्हणजे त्याला एक दस्तऐवज म्हणतात, तसं सरकारी दस्तऐवज असतो. त्यांनी पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे. पुढच्या काळात घेतली जावी. कदाचित चुकून काही घडलं असेल तर ठीक आहे, परंतु पुढच्या काळात ही काळजी घेतली जावी म्हणून मी त्याच्या प्रकारचं माझं म्हणणं ट्विटद्वारे मांडलं आहे. सर, पण तुम्ही आता एक ट्विटद्वारे तुमचा उल्लेख केलेला आहे, मुख्यमंत्र्यांना ही थेट स्वरूपाची भूमिका मांडणार आहात, समोर मांडताय? नाही, असं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर ट्विट नंतर प्रसिद्धी झाली माननीय मुख्यमंत्र्यांना हे तर निश्चित तिथे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. सर, असा भाजपकडनं आरोप केला गेला की यापूर्वी औरंगाबादचं नामकरण ज्यावेळेस आलं त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा त्याच्या आधी ते मुख्यमंत्री असतील, त्यांनी विरोध केला. म्हणजे आता काँग्रेसचं सरकार त्यावेळेस होतं, आता याला थेट विरोध करणं म्हणजे काँग्रेसचा विरोध असणं असं अपेक्षित आहे? नाही, काँग्रेस पक्षाचा कोणत्याही अशा प्रकारच्या शहराच्या नामांतराला विरोध आहे. कशाकरता करायचे हे विरोध? काँग्रेस असेल किंवा आता महाविकास आघाडी असेल, यांची सगळी ध्येय धोरण असेल किमान समान कार्यक्रम हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करणं याकरता काम करायचं, हे साधं सूत्र आहे. ज्यांनी ज्या राज्यामध्ये शहरांचे नाव बदलले, काय आनंद निर्माण झाला तिथल्या सर्वसामान्य माणसं? जीवनमान बदललं, त्याला सुखाचे 2 घास मिळायला लागले, मुलांचं शिक्षण चांगले व्हायला लागले, त्याचं राहणीमान बदललं का? ते कोणतंच घडलं नसेल तर ते नाव बदलण्यात काय अर्थ आहे? सर, काँग्रेस या माध्यमातून वेगळ्या स्वरूपाचा राग व्यक्त करत आहे असं एक म्हटलं जातं, त्याच्या स्वरूपाचे एक राजकीय दबाव. याच्यामध्ये राग व्यक्त करणं नाही, आमची भूमिका आहे ती स्पष्ट आहे आणि ती मांडत राहणार. औरंगाबाद महापालिकेमध्ये काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला, आता शिवसेना देखील आपला करते, तर महाविकास आघाडीमध्ये कुरबुर सुरू झाली, असं ह्याचा परिणाम होईल का? 3 पक्षांचं सरकार आहे, पण प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार यामध्ये आहे. आणि यामध्ये आणखी एक आमचं धोरण असं आहे की भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवणं, कारण त्याची कार्यपद्धती, त्याचं तत्त्वज्ञान हे आम्हाला मान्य नाही आहे आणि त्यामुळे त्यांना दूर ठेवणं हे तर काम आम्हाला करायचं आहे आणि त्याकरता योग्य वेळी योग्य पद्धतीनं निर्णय आम्ही घेऊ. नाही, याचा सरकारवर परिणाम होण्याचं काही कारण नाही. 3 पक्ष
मतांतर होऊ शकतात. आम्ही चर्चेनं अनेक प्रश्न सोडवलेत, पुढच्या काळातच सोडवून जाऊ. सर, सामनात नेहमी टीका केली जाते काँग्रेसच्या संदर्भात. आज मात्र राहुल गांधींना काँग्रेस मोदी सरकार जे आहे ते घाबरतं आणि त्यांच्यामुळे कुठेतरी मोदी सरकार त्यांच्या वेगवेगळ्या जे कुटुंबीय आहेत त्यांच्यावरती छापेमारी करते. एक कौतुकाचं अग्रलेख जो आहे तो लिहिण्यात आला आहे आज. सामना हे वृत्तपत्र आहेत आणि खासदार संजय राऊत हे संपादक आहेत. काही अधिकार संपादकांचे असतात, काही सूचना ते करू शकतात अग्रलेखाच्याद्वारे. तो अधिकार त्या वृत्तपत्राचा आणि संपादकांचा असतो. त्या पद्धतीने ते बजवत असताना कायमच एक चांगली भूमिका ही खासदार संजय राऊत आणि सामना यांची राहिलेली आहे की तिन्ही पक्षाचं कशा पद्धतीनं एकत्र येतील याकरता त्यांनी कायम भूमिका घेतलेली आहे. आणि काँग्रेस पक्षाला सुद्धा जो विचार आहे आणि भारतीय पक्ष जनता पक्षाला दूर ठेवणं आणि काँग्रेस पक्षाला ताकद देणं या दृष्टीनंच त्यांनी काळजी घेतलेली मला दिसते. मला ते आजचा अग्रलेख मी वाचलेला नाही, परंतु निश्चित तशा प्रकारच्या काही गोष्टी त्यांनी मांडल्या असतील. थोरात साहेब, काल ज्या पद्धतीने सीएम ऑफिसने ट्विट केलं त्यामध्ये औरंगाबादचा संभाजीनगर उल्लेख केला गेला. अशा स्वरूपाचं भाष्य किंवा लिखाण आता यापुढे शासकीय यंत्रणांद्वारे करू नये अशी तुमची मागणी आहे का? कारण की सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात वारंवार संभाजीनगर केलं जातं. सामनामध्ये समजू शकतो ही सरकारी दस्तऐवज हे लक्षात घ्या आणि सरकारी दस्तऐवजामध्ये अशी चूक केली जाऊ नये ही वस्तुस्थिती. आणि ती आता शासकीय शेवटी आता मी ट्विटद्वारे असे पण पूर्णपणे पोहोचलेली आहे जिथपर्यंत पोहोचायला. नाही नाही, ही मागणी मी ट्विटद्वारे केली, ती पोहोचलेलीच आहे आणि मागणी आहेच तशी. औरंगाबाद का नाम जिस तरीके से बदलने को लेकर के राजनीति शुरू है, उसको कैसे देखते हो? कांग्रेस की क्या भूमिका? यहाँ महाविकास आघाड़ी का शासन है, सरकार है और हमारा जो किमान समान कार्यक्रम है, कॉमन मिनिमम प्रोग्राम जो है, उसमें ये नामांतर नहीं है. किसी सिटी का नामांतर करने का कोई उसमें नहीं है और किसी सिटी का नामांतर करके कोई गरीबों के जीवन में आनंद भी निर्माण होता नहीं है. तो हमारा हमेशा ऐसे नामांतर को विरोध कांग्रेस का रहा है और किमान समान कार्यक्रम जो हमारा है उसमें ये अंतर्भूत नहीं है. औरंगाबाद और संभाजीनगर ऐसे कि ये सरकारी डॉक्यूमेंट है, सरकारी दस्तावेज है. यहाँ तो उन्होंने ऐसी गलती नहीं होनी चाहिए, इसलिए मैंने तो ट्वीट द्वारा भी बताया है और जब मिलेंगे तब भी बताएंगे. सर, ये जो ट्वीट द्वारा आपने बताया उसके बाद भी वो जो सीएमओ ऑफिशियल हैंडल पे जो ट्वीट है उसको डिलीट नहीं किया गया है, क्या आप ऑब्जेक्शन उठाएंगे इस बात? नहीं, बताएंगे जब मिलेंगे तो ये सब जो उसका डिस्कशन हो जाएगा. क्या कांग्रेस को टीज किया जा रहा है लगातार, क्योंकि आप लोग लगातार 3 दिनों से ये कह रहे हैं कि इस पर राजनीति नहीं होनी चाहिए, उसके बाद भी शिवसेना की तरफ से इस तरीके की चीजें जो सामने आ रही हैं, वो क्या कांग्रेस की एथिक्स? नहीं, ऐसा मुझे लगता नहीं, लेकिन उस पर हमारी डिस्कशन होना ज़रूरी है. हम डिस्कशन करेंगे, चर्चा करेंगे और उससे हम जो हमारा किमान समान कार्यक्रम है उस पर हमारा ध्यान ज़्यादा देंगे. औरंगाबाद एयरपोर्ट के नाम के बारे में तो पहले ही वहाँ हमारा रिजोल्यूशन हुआ है और केंद्र को प्रस्ताव भी गया है. वो तो मंजूर करने की जिम्मेदारी केंद्र सरकार की है. सर, आप और एनसीपी दोनों कह रहे हैं कि नामकरण हमारे कॉमन मिनिमम प्रोग्राम में नहीं है, लेकिन सेना भी इस बात पर अड़ी हुई है और बीजेपी ने तो आज कह दिया कि ये जनता की जीत है कि सीएमओ के हैंडल से संभाजीनगर ट्वीट किया. नहीं, मुझे तो लगता है कि वो गलती से हुआ होगा. ऐसी गलती नहीं होनी चाहिए. वो सरकारी दस्तावेज है, जो है वही होना चाहिए, उसमें अलग कुछ नहीं होना चाहिए. कांग्रेस ये किसान आंदोलन को लेकर आज किसान दिल्ली में ट्रैक्टर रैली निकाल रहे हैं, उसको लेकर के बीजेपी विरोध कर रही है, जबकि कांग्रेस लगातार कह रही है कि किसानों के समर्थन में हमें. कांग्रेस हमेशा किसानों के साथ में है. कांग्रेस हमेशा कामगारों के और जनता के साथ में रहते हैं. आज किसानों का इतने दिन के आंदोलन चल रहा है तो कांग्रेस उनके साथ में, उनकी मांग है, उनके मांग के साथ में. थँक्यू सर. थोरातांनी पुन्हा एकदा काँग्रेसची भूमिका स्पष्ट केलेली आहे. एखाद्या शहराचं परिसराचं नाव बदलून तिथलं वातावरण बिघडवू नका असं त्यांनी म्हटलंय. जरी शहराचं नाव बदललं गेलं तरी लोकांच्या आयुष्यामध्ये त्याचा काय परिणाम होतो, काय फरक पडतो, आपली जबाबदारी राजकारणी म्हणून, पक्ष म्हणून चांगलं काम करण्याची आहे. त्यामुळे नामांतराला पुन्हा एकदा काँग्रेसचा विरोध असल्याचं बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.